विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। सकाळचे 10:58 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपुरातील खामला ते जयताळा या लंडन स्ट्रीट मार्गावरील विकास कामांसाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे। स्थानिक नागरिक आणि ॲडव्होकेट ज्ञानदीप भोंगाडे यांच्या पत्रावरून न्यायालयाने हा विषय सुओ मोटो जनहित याचिका म्हणून स्वीकारला। या प्रकरणात ॲडव्होकेट राहुल धांडे यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करत 2 आठवड्यात याचिका दाखल करण्याचे आदेश दिले आहे। चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता राणी हिराई सभागृह विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे। या पदांसाठी विविध पक्षांकडून एकूण 36 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले असून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 5 फेब्रुवारी रोजी अर्थात आज पार पडणार आहे। निवड प्रक्रिया नागपूर विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली होईल। मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटात उलटलेल्या प्रोपिलिन गॅस टँकरमुळे तब्बल 33 तासांनंतर आज पहाटे 1:45च्या सुमारास मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात आली। मंगळवारी झालेल्या अपघातामुळे मार्गावर मोठी कोंडी झाली होती। हजारो वाहनं अडकली होती आणि दूध, भाजीपाला यासारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला होता। यवतमाळच्या सामाजिक वनीकरण विभागातर्फे आयोजित निसर्ग शिबिरात हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी टिपेश्वर अभयारण्यात जंगल सफारीचा अनुभव घेतला। वेदधारिणी विद्यालयाच्या 50 विद्यार्थ्यांनी जैवविविधता, पक्षी, वन्य प्राणी आणि वनौषधी यांची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली। 19 वर्षांखालील विश्वचषक 2026 मध्ये भारतानं अफगाणिस्तानचा 7 विकेट्सनं पराभव करत सलग 6व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला। अरोन जॉर्जच्या दमदार शतकाच्या जोरावर भारतानं 310 धावांचं आव्हान 41.1 षटकात पूर्ण करत इतिहासातील सर्वात मोठा यशस्वी पाठलाग नोंदवला। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:58 ऐकता येईल। नमस्कार।